तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मूर्तिजापूर शहरात बहुचर्चित झालेल्या शांतिक्रिया हत्याकांड प्रकरणातील 10 महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला मुंबईवरून मूर्तिजापूर शहर पोलिसांनी अटक केली आहे। पोलीस स्टेशन मूर्तिजापूर शहर हद्दीत प्रतीकनगर येथे 24 जुलै 2024 रोजी टॅटू आर्टिस्ट शांतिक्रिया कश्यप या युवतीच्या खुनातील फरार आरोपी चेतन महादेव शृंगारे यवतमाळ याला मुंबई येथून अटक करण्यात आली। या प्रकरणी 24 जुलै 2024 रोजी फिर्यादी शुभम सुभाष महाजन मूर्तिजापूर यांनी शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती। शहरातील गजानन महाराज मंदिरामागे असलेल्या प्रतीकनगरमधील वैशाली हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मजुराच्या घरात एका अनोळखी मुलीचा मृतदेह आढळून आला होता। त्यावरून मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक 284/2024 कलम 103(1) भारतीय न्याय संहिताप्रमाणे नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला होता। दरम्यान चेतन महादेव शृंगारे यांनी हा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते। तर घटनेपासून आजपर्यंत सदर आरोपी फरार होता। त्याच्या वास्तव्याबाबत माहिती घेतली असता तो 7 वर्षांपासून गावात राहत नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यामुळे तांत्रिक माहितीच्या आधारावर व मिळालेल्या गोपनीय खबरीवरून मुंबई येथे जाऊन त्याचा पोलीस स्टेशन सांताकुंजच्या हद्दीत स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोध घेतला असता आरोपी चेतन महादेव शृंगारे यास ताब्यात घेऊन त्यास गुन्हा संबंधाने विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने नमूद आरोपीस सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अजित जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वी पार पाडली। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ सह नरेंद्र वाढोणकर, मूर्तिजापूर।